हॅलो वरदविनायक मित्रमंडळ बोकरवाड आयोजित सरपंच चषक 2019 या पर्वातील मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये चालू झालाय। पहिला चेंडू मात्र पडला जातोय। या स्पर्धेचा अतिशय जबरदस्त देखण्याचा आयोजन स्मरणात राहील अशी स्पर्धा नक्कीच मी म्हणेन सौभाग्यवती मानसीताई देवेंद्र पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये ही स्पर्धा त्यांच्या नक्कीच स्मरणात राहील, आयुष्यभर स्मरणात राहील अशा प्रकारची खरं तर वरदविनायक मित्रमंडळाने घेतलेली मेहनत मी म्हणेन सार्थकी लागताना दिसते। त्यांच्यावरती त्यांनी मात्र वरदविनायक मित्रमंडळावरती ठेवलेला हा विश्वास खरं तर सार्थकी लागलाय आणि हा विश्वास खरं तर विश्वासावरती जग चालत असतं। हा विश्वास आपण एकमेकांवरती ठेवून आपल्या साथीदारांवरती ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि आज आपण पाहताय वरदविनायक मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक सदस्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लागताना दिसते। यापेक्षा आणखी मोठं घवघवीत यश का असू शकेल। 3 षटकांचा हा सामना आहे। नाणेफेकीचा कौल हा जिंकला होता। मुळेकण संघाने नाणेफेकी जिंकले। फलंदाजी करण्याचा निर्णय खरं तर त्यांनी घेतला आणि त्यामध्ये मी म्हणेन आतापर्यंत सुरुवात होतीये जिथे मात्र पहिला फलंदाज जीवित मात्रे समोर असेल गोलंदाज रणजित, एक उंचपुराचा गोलंदाज नयन चेंडू मागे आलाय। चांगलं क्षेत्ररक्षण, लोहा लोहे को काटताय असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीनं या मुळेखंड संघाला रोखण्यासाठी सोनारी संघाच्या खेळाडूने 2 हात केलेत। कारण या सोनारी संघाची सुद्धा क्रिकेट विश्वातील आता मात्र आपण विचार केला क्रिकेट विश्वातील कारकीर्द यांची सुद्धा खूप मोठी राहिली आहे। ज्या सोनारी संघाने पप्पू सारखा असा एक अनमोल हिरा या उरणच्या क्रिकेटला दिलाय ज्याची कीर्ती आता मात्र 7 समुद्रा पार जाऊन पोहोचली आहे। पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये मला वाटतं हा सामना रंगतोय। चेंडू आपण पाहिला, धावचीची संधी होती परंतु इथे मात्र संधी गमावली गेली। 1 धाव पूर्ण केली गेली। एका धावेच्या साह्याने आपण जर धावसंख्या पाहिली तर अलगच 1 ने पुढे जाते, अर्थात 5च्या घरामध्ये 5 धाव फलकाती लागल्या जात आहेत। हा चेंडू अतिशय वेगाने टाकलाय। गुडलेन स्पॉटवरून चेंडू उडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षक कपिलच्या हातामध्ये बेसावतोय आणि मात्र आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते। आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर 1 षटक संपला जातोय जिथे मात्र आपण वरदविनायक मित्रमंडळ बोकरवाड आयोजित सरपंच चषकचा हा मेगा फायनलचा सामना आपण पाहताय। पहिल्या षटकाची समाप्ती झाली। संघाची धावसंख्या बिनबाद 5 आणि दरम्यानच्या काळात उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी खरं तर युवा नेतृत्व उलवा नोट ज्यांच्या खांद्यावरती दिलाय असे या स्पर्धेचे बक्षीस वितरक माननीय श्री प्रशांत रमेश पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातो। या स्पर्धेच्या माध्यमातून शेखर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती केली जाते। शेखर पाटील यांना आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय अतिथी प्रशांत रमेश विद्यमान सदस्य ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शेखर पाटीलच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो। जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया, सन्मान करूया प्रशांत रमेश पाटील, एक युवा डॅशिंग नेतृत्व। आज आपण पाहताय पूर्ण उलवा नोटची शेतकरी कामगार पक्षाची धुरा तरुणांची धुरा ज्यांच्या खांद्यावरती दिली आहे असं डॅशिंग नेतृत्व प्रशांत रमेश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना धन्यवाद। त्यानंतर आपण पाहताय लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष उलवानोद यांचं सुद्धा आगमन। केतन शेट्टी साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर मी विनंती करतो ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष सूर्यकांत पाटील साहेबांना आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी केतन शेट्टी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा अशी विनंती आपणास केली जाते। लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष उलवानोद केतन शेट्टी साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। बोकरवाड ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष जोरदार टाळी आपण सन्मान करूया सन्माननीय अतिथी आदरणीय केतन शेट्टी साहेबांचा। सूर्यकांत पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहताय सन्मान साहेबांचा केला जातोय। सन्मान होत असताना हे गोड क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत आणि इथे मात्र घेतलाय 2 धाव पूर्ण। प्लीज अति उत्साही होऊ नका, पंच जो निर्णय देतील त्याला आपण मान्य करा। असे कित्येक निर्णय क्रिकेटमध्ये होत असतात परंतु आजपर्यंत या स्पर्धेमध्ये खूप सारे निर्णय पंचाने अतिशय योग्य तेच दिलेत म्हणून आपण पंचांचा सुद्धा आदर करूया। धन्यवाद साहेब। या स्पर्धेमध्ये उपस्थित चीफ गेस्ट उपस्थित त्यांचा मात्र सन्मान इथे झाला। वलटण मैदानाकडे जिथे मात्र जीवितच्या विकेटसाठी वडवण भटकावं लागतं त्यांच्या जीवितला लवकरात लवकर बॅक टू पॅव्हेलियन कसं करता येईल याचा विचार इथे मात्र आखलाय या सोनारी संघाच्या खेळाडूंनी। जिथे आपण पाहिलं पहिलं षटक संपलं 5 धावा, दुसरं षटक नयन पहिला चेंडू आव्हान तर दुसऱ्या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा
अशा पद्धतीने मैदानामध्ये सामना रंगलाय। सामना 3 षटकांचा असणार आहे आणि 3 षटक, त्या 3 षटकामध्ये पहिल्या या सेमीफायनल मध्ये आपण पहिला टाकीगाव संघासमोर तब्बल 59 धावा उभारल्या होत्या आणि आता मात्र मनसुबा किती धावांचा हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। पण इथे गोलंदाजी सुद्धा कौतुकास्पद होती। हा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट आहे, चकमा दिलाय, चेंडू सीमा पार, चौकार। रायगड ठाण्यात नाव गाजते, आशीर्वाद मुलेखन संघाचा गाजते, या जीवित मात्रेचा 1 नंबरचा फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा। या षटकाराच्या साह्याने धावसंख्या चौकाराच्या साह्याने धावसंख्या येते 12 वरती। हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू पाहिला डीप कव्हर मध्ये गेला आणि पाहता पाहता आणखी एक नेत्रदीपक फटकाची नोंद इथे मात्र गुणलेखकाच्या हाती केली जाते। अंकात मिठोज चौकार संघ पोहोचलाय 16 वरती। 16 धावा धाव फलकाती लागल्या जात आहेत। यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय आणि या मेगा सिग्नलचा मेगा फायनलचा खरं तर सरपंच चषक ब्रँडेड षटकार येतोय। दरम्यानच्या करता आपण पाहताय, थँक्यू डीजे मास्टर प्रशांत रमेश पाटील। खरं तर एक युवा नेतृत्व, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित केली, त्याबद्दल आपलं सतत आभार व्यक्त केले जात आहेत। सरपंच चषक 2019 या पर्वामध्ये वरद विनायक मित्र मंडळाचं निमंत्रण खरं तर होतं आणि त्यासाठी आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा विशेष कौतुक केलं जात आहे। संघाची धावसंख्या आपण पाहताय 22 धावा। त्यावेळचा चेंडू जोरकस प्रहार होतोय, पूल केला आणि पूल होतोय सक्सेसफुल। रायगड ठाण्यात नाव गाजते, आशीर्वाद मुलेखन संघाचा गाजते, या जीवित मात्रेचा 1 नंबरचा फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा। जीवित मात्रे फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा। षटकार चौकारांची खरं तर इथे मात्र मोहर लावतोय। हा चेंडू ताकदीचा प्रचंड वापर आणि दूध कोल्ड्रिंक सिद्धिविनायक दूध कोल्ड्रिंकचा मात्र मानकरी 11 दूध कोल्ड्रिंक दिला जाणार। फलंदाज जीवित मात्रे याला कमी बर्फ टाकून पाठवा, फक्त आम्ही पण पिऊ। फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा, जीवित मात्रे फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा। 1 नंबरचा फलंदाज आहे तो मुलेखन संघाचा। हे म्हणजे असं झालंय, छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराजांची जशी दहशत होती, खरं तर जेव्हा जेव्हा स्वराज्यामध्ये गनिम यायचे होते महाराजांचं नाव ऐकताच खरं तर थरथर कापायचे। अशा पद्धतीची खरं तर दहशत छत्रपती संभाजी महाराजांची होती, तशीच दहशत या खेळाडूची मात्र गोलंदाजांवरती क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आज या स्पर्धेमध्ये मी म्हणेन। कारण प्रत्येक येणारा गोलंदाज थोडस मानसिक दडपण त्याच्यावरती असेल, ज्याच्या माध्यमातून सातत्याने मोठमोठे फटके लगावले जातात। असं जीवित मात्र नावाचं वादळ मैदानामध्ये मात्र घोंगावताना आपण पाहत आहे। संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा। दुसऱ्या षटकामध्ये नयनला आल्या 29 धावा। शेवटचं षटक गोलंदाज तुषार कडू। यावेळचा चेंडू मात्र शॉर्ट लेग मध्ये येतोय, अंपायर सिग्नल यस। गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावला, गणपती कोणाला पावला, पावला सोनारीच्या लोकांना, सोनारीच्या लोकांना, पावला सोनारीच्या लोकांना, सोनारीच्या लोकांना। फलंदाज आपण पहिला धक्का बसलाय मुळेकंठ संघाला। फलंदाज प्रणयच्या स्वरूपात ज्यानं 3 चेंडू फेस केले, अवघे सिंगल पूर्ण केली आणि आता मात्र येतोय फलंदाज पिंटू कुंभार फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 34 धावा, 1 बाद 34। 5 चेंडूचा खेळ अजूनही या मेगा फायनलच्या पहिल्या सत्रातील शिल्लक
हा चेंडू जोरकस प्रहार केला जातोय. चेंडू पाहिला आपण तर मिड ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय. नयन कडू चेंडू मागे गेलाय. सिंगल मात्र पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या ती 35 धावा. 35 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय देखण्याचं आयोजन आज आपण पाहता. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सत्कार मूर्ती अजय भारत पाटील, शरीर अजय भास्कर पाटील, शरीर सौराष्ट्र स्पर्धेमधील विजेता, त्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थान बनावा. नक्कीच मी विनंती करेन सर्वांना जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आजच्या या स्पर्धेचे सत्कार मूर्ती मान्य श्री अजय भास्कर पाटील, शरीर सौराष्ट्र स्पर्धेमध्ये खरं तर बलदंड देह ज्यांनी मात्र अथक मेहनत करून कमवला आणि आज या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांना सन्मानित केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र एक शिकवण आहे. राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं, स्वतःच्या हिमतीवरती कमवलेलं असावं. जग तुमचा आदर करेल. आणि आज अजय पाटील यांचा सुद्धा आदर तुम्ही आम्ही का करतोय तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती कमवलेली आज त्यांची शरीर सौराष्ट्र संपत्ती. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती आहे 41 धावा, 12 चेंडू आणि 38 धावा ज्या खेळाडूने काढल्या. 4 षटकार आणि 2 चौकार लगावत केलेली एक जबरदस्त कामगिरी. प्रल्हाद वायरमेन मुळेखंडचे खऱ्या अर्थानं मी म्हणेन इलेक्ट्रिशियन अर्थात प्रल्हाद यांच्या वतीनं फलंदाज जीवित मात्रेसाठी या झंझावाती खेळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. धन्यवाद प्रल्हाद साहेब. आपण दाखवलेलं हे प्रेम आहे आपल्या गावच्या क्रिकेटवर. जीवितला खरं तर बक्षीस इथे दिलं जात आहे प्रल्हाद साहेबांच्या माध्यमातून. मैदानाचा आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार फलंदाज रोहनच्या माध्यमातून अकू टप्प्याचा झेल होता. बरेचसे खेळाडू आज सोनारी संघाच्या माध्यमातून 40+ खेळताना दिसत आहेत. पण नक्कीच आणि त्यांना आज संधी दिली. का संधी देऊ नये, कारण त्यांनी नावा संघाच्या विरोधात खेळत असताना त्यांच्या हिमतीवरती सामना तो जिंकला होता आणि खरं तर संधी त्यांना दिली जाते. ग्राम सुधारणा मंडळाचे खजिनदार खरं तर बोकरवेड्याच्या विकासासाठी जो खजिना वापरला जाईल त्या खजिन्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली आहे असे सन्माननीय राजेश ठाकूर यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. बापा तुझ्या स्वागताला, बापा तुझ्या स्वागताला. आला 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 चला बापाचे आगमन आला. आला 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 चला बापाचे आगमन. यस डीजे मास्टर धन्यवाद. तर नमस्कार क्रीडा रसिको, 6 वाजून 1 मिनिट होते. आपण पाहताय वरद विनायक मित्रमंडळ बोकरवेडा आयोजित सरपंच चषक 2019 एक शानदार पर्व. आणि या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना आपल्या समोर रंगला, जिथे मात्र पहिलं सत्र संपलं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून ज्या मुळेखंड संघाने फलंदाजी स्वीकारली त्या मुळेखंड संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 धावा. तदनंतर आपण वळतो या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार सोहळ्याकडे, जिथे मात्र सत्कार मूर्ती आज आपण पाहता या स्पर्धेचे खरं तर ज्यांनी द्रोणागिरी श्री खंडोबा श्री आज तादायत मात्र या 2 श्रीच्या खरं तर मानकरी ठरले. त्यानंतर आज रायगड श्रीसाठी सुद्धा त्यांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊया. महाराष्ट्र श्रीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सत्कार मूर्ती मान्य श्री अजय भास्कर पाटील शरीर सौरभ स्पर्धेचा विजेता यांचा सन्मान करण्यासाठी विनंती केली जाते. ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाते. मित्रो सर्वांना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरं तर आपण वयाचा विचार केला तर या वयामध्ये सुद्धा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये तरुणांना लाजवेल अशा प्रकारचा बलदंड देह कमावणं, संपत्ती कमावणं यापेक्षा आणखी मोठं यश काय असू शकेल ते यश मान्य श्री अजय भास्कर पाटील यांनी मात्र कमवले. यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. विशेष करून मी कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून वरद विनायक मित्र मंडळाचं, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. परंतु कबड्डीपट्टू असतील किंवा
या बोकरवाड्याच्या ग्रामपंचायतचे विद्यमान पदाधिकारी असतील, गावचे विद्यमान पदाधिकारी असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, तदनंतर कबड्डीपटू असतील, शरीर संरक्षणपटू असतील, या सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आणि खरं तर समाजामध्ये एक वेगळा आदर्श वरदविनायक मित्रमंडळ, एक आदर्श मित्रमंडळ म्हणून त्यांनी आपली ओळख आज निर्माण केली आहे. तसेच आपण पाहताय आताच या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे ग्राम सुधारणा मंडळाचे कोषाध्यक्ष, विद्यमान कोषाध्यक्ष अर्थात राजेश सोमा ठाकूर यांचं आगमन झालंय. तर तीर्थेश कडू यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते पण तीर्थेश कडू आपल्या शुभ हस्ते मात्र इथे सन्मान केला जातोय. राजेश सोमा ठाकूर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आज बोकरविडा ग्राम सुधारणा मंडळाचे विद्यमान खजिनदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण खजिना सांभाळण्याची खूप मोठी प्रामाणिक जबाबदारी असते. ती जबाबदारी ज्या प्रामाणिक व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये खरं तर पद आणि प्रतिष्ठा ही खूप जपली जाते आणि खरं तर खजिनदार हे पद खूप मोठं पद आज मी म्हणेन प्रामाणिकपणे निभावणारे राजेश सोमा ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. सामन्याला सुरुवात होते या स्पर्धेचा मेगा फायनलचा दुसरं सत्र, जिथे आपण विचार केला 44 धावांची गरज. पहिले दोन फलंदाज मैदानामध्ये सुनील कडू आणि रणजित. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, सौ सोनार के तो एक लोहार का असा हा फटका, युद्ध गर्जना करणारा हा फटका आणि मात्र प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचा घंटा दाखवणारा हा फटका आतापर्यंत आलाय. गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार. गोलंदाज अशोक मांडिलकर याला आता मात्र दोन मोठे फटके बसलेत. यावेळचा चेंडू बॅटची इनसाइड एज घेते, चेंडू शॉर्ट लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13 धावा. 13 धावा. धाव फलकात लागल्या जात आहेत. चांगला प्रयत्न. डीजे मास्टर आवाज प्लीज जाऊ देऊ नका, नाहीतर आमचा आवाज जाईल. आमचा आवाज गेला तर मात्र टांगा पलटी आणि घोडा फरार. पुढच्या सगळ्या ऑर्डर्स कॅन्सल. फोर्थ विकेट. हा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय, उंची जास्त आणि ते मात्र लांबी सुद्धा तेवढीच. चेंडू 1 बाउन्स मिड विकेट सीमा पार. गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार. पावला सोनारीच्या लोकांना, सोनारी. यस, डीजे मॉन्टी यांच्या माध्यमातून पूर्ण 3 दिवस सातत्याने संगीतमय वातावरण करून ठेवलं जातं. हा चेंडू पाहिला स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू तिकडेच येतोय आणि इथे मात्र अंपायर सिग्नल यस. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते आणि या धावसंख्येनं आपण विचार केला तर 18 वरती धावसंख्या पोहोचलाय. अतिशय चांगली धावसंख्या उभारली जाते, कारण 44 धावांचं जरी हिरामण इथे आव्हान असलं तर त्या आव्हानाला पेलण्याची ताकद इथे मात्र मी म्हणेन सोनारी संघाच्या फलंदाजांमध्ये हे मात्र त्यांनी सुरुवातीच्या षटकामध्ये सिद्ध केलं. यावेळचा चेंडूवरती केला प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार, गणपती कोणाला पावणार. पावला सोनारीच्या लोकांना, सोनारीच्या लोकांना, पावला सोनारीच्या लोकांना, सोनारीच्या लोकांना. थँक्यू डीजे मास्टर. कोणी पाण्यात पाहिला, कोणी झाडात पाहिला, कोणी निसर्गात पाहिला, कोणी स्वतःत पाहिला, कोणी आई बाबात पाहिला. अशा प्रकारचं खरं तर गणपती बाप्पा, विघ्नहर्ता गणपती बाप्पांना साकडं घालणारं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मॉन्टीच्या माध्यमातून. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्येचा जर आपण विचार केला तर विनोद घरत आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 24 धावा, विजयाचा अर्धा पल्ला इथे मात्र पार केला गेलाय. अतिशय जबरदस्त फलंदाजी करत असताना प्रेक्षकांचं मन जिंकलंय. म्हणजे एकीकडे दाखवलंय मुळेकंठ संघ जेवढ्या ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलाय, किंबहुना तेवढीच ताकद मात्र सोनारी संघाच्या क्रिकेटमध्ये याचं उत्तम उदाहरण पहिल्या षटकामध्ये आपल्याला दिलंय. 24 धावा कुठून 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आदर्श मांडलकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त
मी म्हणेन षटकार हा अडवलाय. या अगोदर सुद्धा या क्षेत्ररक्षकाने असा प्रयत्न केला होता ना. प्रणय कोहली, जोरदार टाळ्या प्रणय कोहलीसाठी. मित्रा जिंकलास आज मैदानामध्ये काही होतो परंतु तू क्षेत्ररक्षण करताना आज जिंकलास. 2 वेळा आतापर्यंत 2 षटकार ज्या खेळाडूने अडवलेत. या अगोदर षटकाराची झेल केली होती पण हा चेंडू मात्र चांगला अडवलाय. धावसंख्या झाली आहे 26 धावा. हा चेंडू गॅप सिलेक्शन होता पण गॅप कव्हर केली आहे जीवित आणि या खेळाडूने प्रणय कोहली यांना 27 धावा धावफलकात लागल्या जातात. विजयाचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावा. सामना सुरू होताना सुद्धा हिरामण मी म्हटलं होतं लोहा आखिर लोहे को काटताय. त्या पद्धतीने मुलेकंठ संघाला जर हरवायचं असेल एखाद्या मैदानामध्ये आपण जर बघा 50 किलो वजन गटामध्ये 2 पैलवानांमध्ये जर शर्यत जर कुस्ती असेल तर त्याच वजन गटातील पैलवान उतरावा लागतो. त्याच पद्धतीने जीवित सारख्या ज्या माताबगर खेळाडूच्या संघाला जर परास्त करायचं असेल तर सोनारी संघ बलाढ्य संघ तिथे वापरणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न झाले. एकदा मिळाले खराब 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 आणि कामगिरी. नजरहटी दुर्घटना घटी. एकाच म्यानामध्ये 2 तलवारी, एकाच पटरीवरती 2 ट्रेन. त्या पद्धतीने एकाच स्ट्राईकला 2 क्षेत्र फलंदाज राहू शकले नाही आणि इथे मात्र घडला अपघात. फलंदाज झाला धावबाद. रायगड ठाण्यात नाव हा गाजते. आशीर्वाद मुलेकण संघाचा गाजते. या जीवित मात्रेचा 1 नंबरचा फलंदाज आहे तो मुलेकण संघाचा. फलंदाज सुनील कडू चांगला प्रयत्न. चांगले षटकार 2-3 षटकार तब्बर लगवले आणि सामन्यामध्ये आपल्या संघाची विजयाची मुहूर्तमेढ आतापर्यंत त्याने रोवली आहे. त्यावरती प्रयत्न करायला लागतील. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. आदर्श मांडिलकर लेफ्ट आर्म द विकेट. समोर असेल उंचपुरा असा फलंदाज रणजित. यावेळचा चेंडू आपण पाहूया. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा चेंडू मात्र नेताव गेला. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2चं समीकरण. दरम्यानच्या करता आपण पाहता अज्ञानाचा अंधकार समाजामध्ये तेवढाच मोठा मात्र ज्ञानरूपी दिवा लावणारा समाजातील घटक कोण असेल तर त्याचं नाव आहे शिक्षक. आणि असा शिक्षकी पेशा पाळत असताना करत समाजाची सेवा करणारे शिक्षक तिथे सई पाटील गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती केली जाते. सई पाटील गुरुजी इथे मात्र उपस्थित आहेत. सई पाटील गुरुजी आज उपस्थित त्यांचा सन्मान केला जातोय. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या सन्माननीय सई पाटील गुरुजींसाठी झाल्या पाहिजे. अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा हे सांगणारा शिक्षक वर्ग आणि अशाच एका आदर्श शिक्षकाचा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जात आहे. सामन्याचा आपण विचार केला हिरामण तर आता मात्र चेंडू बाकी आहेत 7 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 7-15. यावेळचा चेंडू फलंदाज राहुल पाणी चला जाएगा आणि ते मात्र निर्धाव चेंडू गेलाय. समीकरण बदललंय. शेवटचं षटक आणि विजयासाठी 15 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये हिरामण आपण पाहिलं 24 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं आदर्श मांडिलकर चांगली गोलंदाजी साकारली ज्यांना उग्या 5 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा मुळेकंठ संघाच्या विजयाच्या आशा या मात्र पल्लवीत ठेवल्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही. शेवटचं षटक 15 धावांची गरज. शेवटचं षटक. अगत्याचं आमंत्रण आज प्रत्येक मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि खरं तर ही स्पर्धा खरंच नक्कीच मी कौतुक करेन. खूप उल्लेखनीय स्पर्धा राहिली आहे आणि या महालन विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्यासाठी हिरामण जे जात असतो परंतु आज बोकरवाड्याच्या मैदानाची समालोचन करण्याची जी वेगळीच मजा खरं तर या सरपंच चषकामध्ये मिळाली नक्कीच कधी न विसरण्यासाठी खरं तर हे क्षण आहेत. वरदविनायक मित्रमंडळाच्या वतीने दिलेली ही संधी मी म्हणेन कधीच विसरता येणार नाही. शेवटचं षटक 15 धावांची गरज. यावेळचा चेंडू जबरदस्त चेंडू टाकला गेला. हा चेंडू मात्र निधाव जातोय. एकीकडे आपण पाहतोय क्रिकेट मधील दहशत ज्या फलंदाजाने माजवली तो मात्र गोलंदाजच्या जोरावरती हा चेंडू निधाव फेकतोय तर दुसरीकडे ज्यानं आल्यापासून सुरुवात केली आहे असा रणजित स्ट्राईकला फलंदाज आहे. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक सिंगल फक्त मिळाली जाते. 4 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. विजयासाठी 14 धावांची गरज. अजूनही काही बिघडलं नाही मी म्हणेन.
कारण 4 चेंडू 14 धावा असे कित्येक सामने फलंदाजाने आपल्या जोरावरती फलंदाजी करत असताना जिंकलेत आणि अशा प्रकारचे सामने जेव्हा मैदानामध्ये होत असतात तेव्हा प्रेक्षकांच्या सुद्धा उत्कंठा या शिगेला लागतात। उलटा चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमधील खराब चेंडू आला होता पण त्याच्यावरती प्रतिसाद मात्र फलंदाज राहुलला देता आला नाही, परिणामतः त्याचं रूपांतर झेलमध्ये होतोय। समीकरण बदललं जाते 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज। हिरामण थंडीचं वातावरण थोडंसं मात्र थंडी कुरकुडलं करायला लावते, आता मात्र वातावरण सुद्धा थंड झालंय परंतु मैदानामध्ये मात्र वातावरण गरम झालंय कारण जिंकायचं आहे या स्पर्धेच्या सरपंच चषकावरती अजिंक्य पदावरती नाव कोरायचं आणि यासाठी मात्र चालू असणारी झुंज आपण पाहताय मैदानामध्ये 2 संघांमध्ये खरं तर चालू असणार हे क्रिकेट रूपी द्वंद्व युद्ध आज आपण पाहताय। 3 चेंडू 14 धावा 3 चेंडू यास जोरदार प्रहार, उंची जास्त आणि लांबी कमी अशा प्रकारचा हा फटका। फलंदाज झेलबाद। प्रेक्षक सुद्धा आता मात्र जागा सोडू लागलेत। खरं तर आपण या स्पर्धेसाठी अलोट गर्दी करून ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी आपण जो काही सहकार्य केलाय त्याबद्दल सरपंच चषकाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय। यावेळेस चेंडू जोरकस प्रहार केलाय पण इथे मात्र आपण पाहताय वातावरणामध्ये असणारी आर्द्रता आता मात्र चेंडू थांबवतोय। आणखी एक फलंदाज झेलबाद। शेवटचा चेंडू औपचारिकता शिल्लक राहिली असं मी म्हणेन। फ्रंट पूर्ववरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा फटका सरळ मिड ऑन मध्ये आला होता। सामना संपल्याचा इशारा मात्र पंचांच्या वतीने येतोय आणि हा सामना इथे मात्र संपला जातोय। हा सामना मी म्हणेन मुळेकंठ संघाने अजिंक्यपद पटकून जिंकला गेलाय। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला गेलाय सोनारी संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेमध्ये टाकीगाव संघ। सर्व खेळाडूंनी थांबायचं आहे, कुठे जाऊ नका। प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन की लगेचच प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात केली जाणार।